बघा, मी वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे. अगोदर तेल टाकलं, नंतर लसूण जिरं पेस्ट टाकलं, नंतर टमाटे टाकले. आता मी हळद टाकलेली आहे, धनिया पावडर, हे सर्व छान भाजून घ्यायचं. इथे आपण चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं. हे तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही वापरू शकता, कमी किंवा जास्त. बघा किती छान असं भाजून घ्यायचं. वालाच्या शेंगा टाकल्या, हे पण छान मिक्स करून घेते. छान परतल्यानंतर आपण थोडं पाणी टाकून घेऊ आणि छान शिजवून घेऊ. छान झाकण लावल्यानंतर 3 ते 4 मिनिट आपण याला शिजवून घेऊ. बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर मी झाकण काढलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. बघू शकता वालाच्या शेंगाची झणझणीत भाजी लेकरांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा डब्यासाठी असं आपण करू शकतो. साधी आणि सोपी पद्धत, खूप छान असते. चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकरीसोबत छान आपली भाजी शिजलेली आहे. बघू शकता, नक्की एकदा ट्राय करा.